हॅलो पीपल, कॉन्स्टेबल मंजूच्या BTS नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आणि इथे मंजूचं शूट सुरू होतं, चॅनल शूट. आणि नंतर असेच हे BTS आहेत सगळे. सो तुम्ही पाहत राहा. फेस्टिवल काहीतरी होतं, सो हे सगळे मिळून रांगोळी वगैरे काढत होते. असं छानपैकी गप्पा वगैरे चाललं होतं. प्री वेडिंग सॉन्ग शूट होतं, त्याचे पण Rolling mode and track. Second loop. नाही मी सांगतो. थोडं ट्रॅक फास्ट. रोल. ए इकडे बघा, फोटो नाही. हां ए आंटी मोनिका ताई, हां गुड मॉर्निंग. ब्लॉग आहे ब्लॉग, सगळे सापडलेल्या सोबत. प्री वेडिंग झालं, नंतर लग्न झालं. लग्नाची पण BTS. आता ऐका हळद आली, हळदीची BTS मी इथे दाखवले आहेत तुम्हाला. ओके. आणि नाही पुढे सरका जाऊ टेबलच्या तिथं. ओके बस, हा इथे थांबा बस. ओके. हा तिकडचे जे मागचे व्हाईट ड्रेस वाले त्याचं तिथं जाणं. हा जो मास्टर असेल ना, एवढाच मास्टर लागेल, तर त्याला फक्त पासिंग द्यावाला प्रोग्राम. ओके. आणि एक जण कोण जाणारे फोटो काढायला, त्याच्याबरोबर ती एक बाई पाहिजे किंवा मुलगा पाहिजे, जो कोण असेल. मुलगा असेल किंवा कोण जालनाला पाठवा किंवा कोणाला तरी पाठवा. तो पळत चालेल, त्याच्याबरोबर फोटो काढा. ओके. सगळं काढला. कुणाशी कुणी भेटत नाही, सुरतील वैभ कुणाशी जोडीदार भेटत नाही. बिलबिल मिळाव कुणाशी आज कुणी भेटत नाही, सुरतील वैभ कुणाशी जोडीदार भेटत नाही. वागात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील फुलबरी, बनवायची हो मला लाडाची घरदार.
भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली मराठा मोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली कट दिसतीया भारी नेसुनी साडी कळसाचं पाणी पाणी करते आता क्यूटवाली गावरान बोली त्याळ थोडी माझ्या कळसाची चोरही लागली या लग्नाची आई आई आता बोलू नको ग माझी राणी त्याळ थोडी माझ्या कळसाची माझी भोळे स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली नंतर आम्हाला अशीच एक दिवस सुट्टी भेटली आणि तिथे रिसॉर्टला स्विमिंग पूल वगैरे सगळं काही गोष्टी होतं. सो आम्ही इकडे एन्जॉय केला. खूप सारे धिंगामस्ती घातली, नाचलो, पूलमध्ये स्विमिंग वगैरे केलं. खूप छान एन्जॉय केला. आणि नेमका सुरू झाला जोरदार पाऊस. आमचा वेडिंगचा सिक्वेन्स सुरू होता आणि त्यात पाऊस पण इतका जोरदार रप धो धो पाऊस सुरू होता. भरपूर सारं शूट आमचं थांबलं. मग सुट्टी मिळाली. शूट थांबवावं लागलं कारण स्टेज वगैरे आहे तो पूर्ण पडला पावसाच्या पाण्याने, वादळाने वगैरे. याचं व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आमचं शूट असं 2-4 दिवसासाठी 2-3 दिवसासाठी काहीतरी थांबलं होतं. मग परत ते आम्ही सेटअप वगैरे लावून पाहिलंच मी पुढे व्हिडिओ. प्रॉपर सेटअप वगैरे परत शूट करून नीट वगैरे करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून अरेंज करून पुन्हा शूट सुरू केलं. पुन्हा सर्वांनी मेहनत केली, सगळं शिफ्टिंग वगैरे केलं आणि आमचं शूट आणखी लांबलं. आणि प्रोड्युसरचं पण खूप बऱ्यापैकी नुकसान झालं चांगलंच. आणि हा सेट पूर्ण पडला. जो वेडिंग जर तुम्ही पाहाल पुढे एक सेट आहे तो पूर्ण पडलेला. पुन्हा आमचं नव्याने लग्न सुरू झालं आणि आम्ही शूट सुरू केलं. आणि हा तो सेट आहे जो पूर्णपणे असा उभारला होता. छान डेकोरेट वगैरे केला होता. तो सेट पूर्ण पडला होता वाऱ्यामुळे आणि पावसामुळे. नंतर मग तो पूर्ण उभारण्यात आला, दुसरीकडे शिफ्ट करण्यात आला. माया माया मंजू आपली सून झाली आहे. आता सध्याची गाडी मुळावरी, आता सध्या आपला सुधरे. मंजू मंजू माझी सून झाली आहे. अरे वाजवा, बघताय काय? वाजवा वाजवा. आणि इकडे मी वेडिंग सिक्वेन्ससाठी रेडी होत होते. मस्त फेटा वगैरे बांधून दादा मला फेटा घालत होते. काय बोलते ते नसलंय मला का? तू ट्रान्सफर केलीस की आले? चांगल्यावाला काढ. ए रुके केले काढ ना व्हिडिओ ट्रायंगल. माझ्या फोनमध्ये काढ तुला नंतर काढ काढ. हो ॲपल आहे. पटकन काढ. फेटा बांधत आले. मी सगळं लावून ॲपल. मध्येच आम्ही सर्वजण क्रिकेट पाहत होतो. क्रिकेट पाहत मस्त एन्जॉय करत होतो.
आणि पाऊस काय थांबत नव्हता, पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. कंटिन्यू वेडिंग सिक्वेन्स सुरू झाल्यानंतरही पाऊस सुरूच होता. त्या भर पावसात आम्ही शूट करत होतो आणि अशा प्रकारे आम्ही शूटिंग वगैरे केलं रात्रीचं. ज्यावेळेस पाऊस थांबला, लाईट पण नाही, सगळं बंद होतं. टॉर्चमध्ये वगैरे आम्ही काम केलं, शूटिंग केलं सगळ्या सेटचं, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला शूट करायचं होतं कसल्याही परिस्थितीत. आणि जवळजवळ 15-20 दिवस आम्ही 25 दिवस एक शूट केलं आणि सुट्टी लागली आम्हाला. 4-5 दिवसाची सुट्टी मिळाली वेडिंगनंतर. सो आम्ही सगळे घरी निघालो. सो इथे ब्लॉग एंड करूयात आणि दुसरा BTSचा ब्लॉग मी टाकेल, मला मिळाले व्हिडिओ. तर थँक्यू.